हाय हॅलो नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. सो चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कटवर्कची स्लीव्ज. तर कटवर्कची स्लीव्ज आपण आज रेडी करणार आहोत. हा आहे कटवर्कच्या स्लीव्जचा मेन फॅब्रिक आणि इथे कापड कमी पडल्यामुळे आपण जॉईंट लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने जॉईंट लावायचा आहे. तुम्ही बघू शकता मी इथे दोघी साइडने सुद्धा जॉईंट लावून घेते. जॉईंट लावत असताना एक नेहमी लक्षात द्या की आपली डिझाइन एकच डायरेक्शनमध्ये गेली पाहिजे. अशा पद्धतीने जॉईंट लावा. आणि जॉईंट लावताना जो जॉईंट लावायला फॅब्रिक जो मी घेतला आहे हा काही मेजरमेंट करून घेतलेला नाही आहे, असाच अंदाजे घेतला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने जॉईंट लावू शकता. त्यावर मी आता प्रेस स्टिच मारून घेतलेली आहे. अशा पद्धतीने प्रेस स्टिच मारून झाल्यानंतर आपण आता अस्तरला सुद्धा शिलाई मारून घेऊ. अस्तरला सुद्धा जॉईंट लावून घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीत आपल्याला अस्तरला सुद्धा जॉईंट लावून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने जॉईंट लावून झाल्यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिकवर अस्तर जोडून घ्यायचं आहे. आधी दोघांचं सुद्धा आपण सेंटर काढून घेऊ, म्हणजे आपली डिझाइन दोघी साइडने इक्वल येईल. अशा पद्धतीने सेंटरला सेंटर जोडून घ्यायचं आणि सगळीकडे बॉल पिन्स लावून घ्यायच्या, जेणेकरून आपण जेव्हा शिलाई मारू तेव्हा आपला कापड हलणार नाही आणि खूप जास्त करण्यासाठी अवघड सुद्धा जाणार नाही. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. आता कटवर्कला कटवर्कच्या डिझाईनने अशी प्रकारे शिलाई मारायची. तुम्ही बघू शकता की मी कटवर्कला शिलाई किती हळूहळू मारते. कटवर्कची जी आपली डिझाइन आहे त्याच्यावर आपली शिलाई जायला नको आहे, म्हणून आपल्याला खूप हळूहळू काम करावं लागतं कटवर्कवर. अशा प्रकारे मी पूर्ण शिलाई मारून घेते आता. यानंतर जो काही एक्स्ट्रा फॅब्रिक असेल हा कटिंग करून घ्यायचा. एक्स्ट्रा फॅब्रिक कटिंग करून झाल्यानंतर इथे आपल्याला कटवर्कच्या सेंटरला आपल्याला नॉचेस मारून घ्यायचे आहेत. आपला फॅब्रिक लगेच वळला पाहिजे यासाठी आपल्याला नॉचेस मारून घ्यायचे. त्यानंतर आपली कटवर्कची जी राऊंडची डिझाइन आहे तिला व्यवस्थित हाताने बाहेर काढून घ्यायचं. अशा पद्धतीने मी पूर्ण कटवर्कच्या डिझाईनला व्यवस्थित बाहेर काढून घेतले. त्यानंतर मी आता प्रेस मारून घेईल. तुम्ही बघू शकता मी प्रेस मारून झाल्यानंतर आपली कटवर्कची डिझाइन किती व्यवस्थित दिसते, किती नीट आणि क्लीन आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण ग्लूने चिपकून घ्यायची आहे स्लीव्ज. अस्तरला मेन कापडाशी चिपकून घ्यायचं पूर्ण. अशा पद्धतीने मी चिपकून घेतल्यानंतर जो काही एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तो कटिंग करून घ्यायचा. कट करून झाल्यानंतर आता आपल्याला त्याचा व्यवस्थित सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे.
सेंटर पॉईंट काढून झाल्यानंतर आता अशाच पद्धतीने मी दुसरीसुद्धा स्लीव्ज रेडी करेल. बघा तुम्ही, मी दोघीसुद्धा स्लीव्ज खूप व्यवस्थित रेडी करून घेतलेल्या आहेत. आता मी याचा फ्रंट साईडचा आर्म होल कट केलेला नाही आहे, तर मी आता आर्म होल कट करणार आहे. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल आणि तुम्हाला शिकायला मिळत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करायला विसरू नका. अशा पद्धतीने मी फ्रंट साईडचा आर्म होल कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या स्लीव्जचा कटवर्क किती व्यवस्थित दिसतोय. अशा पद्धतीने आपलं कटवर्क दिसेल. आता मी याला ब्लाऊजला स्टिच करून घेणार आहे. भेटूया नवीन व्हिडिओत. बाय बाय.